नमस्कार, मी इंदिरा विजय चव्हाण. ओळखलं ना मला तुम्ही? हो, तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखतातच. काही अनोळखी आहेत. पण आज मी इथं माझी नव्याने ओळख सांगत आहे. एक लेखिका म्हणून. हो, चक्क लेखिका. मलाही वाटलं नव्हतं मी कधी लेखिका बनेन म्हणून. पण माझ्या वडिलांच्या इच्छेखातर मी त्यांच्याच आयुष्यावरती एक पुस्तक लिहिले आणि मला लेखिका ही नवीन ओळख मिळाली. त्या पुस्तकाचे नाव आहे आधारवड. हे आधारवड पुस्तक लिहिताना माझा हा अनुभव खूप नवीन होता. या पुस्तकाबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छिते. हे पुस्तक लिहिताना माझ्यासाठी सर्व गोष्टी नवीन होत्या. कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची, कसं लिखाण करायचं, टेक्निकली दृष्ट्याही मला काही माहिती नव्हतं. पण हळूहळू का होईना एक वर्षभराच्या आतमध्ये वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या आधी मी हे पुस्तक पूर्ण केले आणि अशा प्रकारे हा पुस्तकाचा प्रवास माझा पूर्ण झाला. त्यामध्ये अनेक जणांच्या आठवणी, अनेक जणांनी त्यांच्याविषयी आयुष्याविषयी सांगितलं. त्यामुळे मला खूप मदत झाली ह्या सगळ्यांची. तुमच्यापैकी खूप जणांनी हे पुस्तक वाचलं पण बऱ्याच जणांना काय झालं, हे पुस्तक वाचता नाही आलं, त्यांच्यापर्यंत ते पुस्तक पोहोचूच शकलं नाही. म्हणूनच मग मी हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहे आणि म्हणूनच मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या पुस्तकाची ऑनलाईन लिंक देत आहे, ज्या लिंकमध्ये तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन सहजरित्या वाचू शकता आणि तेही फ्रीमध्ये. हो, पण त्या बदल्यात ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं. मात्र तुमच्यापैकी खूप जणांनी जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला ते विकत घेतलं, ते पुस्तक वाचलं. त्या सगळ्यांचे मी मनापासून खूप आभार आहे, कारण तुमचं हे प्रोत्साहन हीच माझी प्रेरणा आहे. तुम्ही ते पुस्तक वाचून मला दिलेल्या प्रतिक्रिया ह्या मला भविष्यामध्ये खूप मार्गदर्शन. तर आधारवड ह्या पुस्तकाचं शीर्षक देण्यापासून सुरुवात झाली. आधारवड हे नाव का द्यावं? आधारवड म्हणजे वटवृक्षाप्रमाणे माझ्या वडिलांच्या व्यक्तिमत्वाला साजोसं असं हे नाव आहे. त्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक झलक तुम्हाला त्यामध्ये दिसतील. त्यांच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मोठा मुलगा म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे, किंवा त्यांच्या पदरी 4 मुली असून सुद्धा मुलींचं कर्तव्य किती व्यवस्थितरित्या पार पाडणं असो, किंवा अनावश्यक गोष्टींचा विनाकारण साठवणूक नको, या आणि असे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यामध्ये मुलींची लग्ने अगदी वेळेवर व्हावीत हा सुद्धा वडिलांचा एक छोटासा त्यांचा नियम आहे. त्याबद्दल पण मी ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या पुस्तकामध्ये माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांचा एक सामान्य माणसाचीच एक जीवनकथा आहे. तरी देखील तुम्ही सगळ्यांनी ती आवडीने वाचली, त्याबद्दल सर्वांचे तुमचे मनापासून आभार आहे. पण हे पुस्तक वाचल्यानंतर अनेकांना असं वाटायला लागलं की माझाही लिखाणाचा छंद मला आता जोपासला पाहिजे, तो पुढं वाढवला पाहिजे. कारण अनेकांनी लिहून ठेवलं होतं, आता ते प्रसिद्धी करण्याच्या मार्गावर आहेत. अनेकांना असं वाटलं मीही माझ्या आईवडिलांबद्दल लिहू शकते म्हणून. अनेक जण जे लिहिणारे नव्हते तेही लिहायला लागले. तर हीच माझी ह्या पुस्तकं लिहिण्यावरची म्हणजे मला हेच माझं यश आहे. कारण हीच खरी श्रद्धांजली माझ्या वडिलांना खऱ्या अर्थाने होईल असं मला वाटतं. कारण आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुस्तकाद्वारे मी माझ्या वडिलांचा प्रवास आणि त्यांच्या आठवणी ह्या पिढ्यानपिढ्या मी अनेक वर्ष हा ठेवा मी जपून ठेवला आहे. ही तितकंच महत्त्वाचं आहे. तर नक्की वाचाल ना आधारवड, आणि मला पुन्हा एकदा प्रतिक्रिया कॉमेंट्स द्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुस्तक जरूर वाचा आणि जमल्यास तुम्हीही तुमचे लिखाण चालू ठेवा. धन्यवाद.